14 डिसेंबर 2023 रोजी मार्गशीर्ष मासातला पहिला गुरुवार सुरू होणार आहे आणि या गुरुवारी जर काही कारणांमुळे तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल, उपवास तुम्ही करू शकत नसाल, तर किमान ही कामं केलीत तरीसुद्धा तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचे फळ प्राप्त होईल। यासाठी घरातील महिलांनी, स्त्रियांनी अवश्य ही कामं केली पाहिजेत। सकाळी लवकर उठून स्नानादी उरकून तुम्ही सर्वप्रथम तुमचा दरवाजा, तुमचा उंबरा स्वच्छ करून घ्यायचा आहे। उंबऱ्यावर रात्रभर निगेटिव्ह एनर्जी येऊन थांबलेले असतात, त्यामुळे घराच्या बाहेर पाऊल टाकण्याच्या आधी आपल्या उंबऱ्यावर पाणी टाकून किंवा गंगाजलाने हा उंबरा शुद्ध करून घ्यायचा आहे आणि मगच घराच्या बाहेर पाऊल टाकायचं आहे। आपला उंबरा, आपला ओटा स्वच्छ केल्यानंतर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि यावर तुम्हाला साधीशी जशी जमेल अशा पद्धतीने रांगोळी काढून घ्यायची आहे। रांगोळी म्हणजे आकर्षकता आणि जेव्हा तुम्ही रांगोळी काढता त्यावेळी देवी लक्ष्मी आपसुकच तुमच्या घराकडे येत असते। त्यामुळे देवीच्या आगमनासाठी, तिच्या स्वागतासाठी ही अशी काहीशी तयारी जरी तुम्ही केली तरी तुम्हाला देवी लक्ष्मीचे आशीर्वाद लाभणार आहेत। कारण जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी थांबते, जिथे अस्वच्छता असते तिथे अलक्ष्मी नांदत असते। मग आपल्याला जर लक्ष्मी देवी आपल्या घरी नांदावी अशी इच्छा असेल तर आपल्या ओट्यापासून आपण सुरुवात केली पाहिजे। घरामध्ये स्वच्छता तर आपण प्रत्येक महिला ठेवतच असतो, परंतु आपला ओटा, आपला उंबरठा हा सुद्धा स्वच्छ करणं अगदी गरजेचं आहे। याशिवाय गुरुवारी तुम्ही हळदीचं लेपनसुद्धा तुमच्या ओट्यावर, तुमच्या उंबऱ्यावर करू शकता। हळदीचं लेपन केल्यामुळे पवित्रता, याशिवाय सकारात्मकता तुमच्या दारातून तुमच्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही। घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आल्यामुळे घरामध्ये देवी लक्ष्मी टिकून राहायला सुद्धा मदत होत आहे। त्यानंतर जर तुम्ही मनाने निर्मळ होऊन पूजाविधी केली तर म्हणतात की देवी लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होते। या महिन्यामध्ये देवी लक्ष्मी पृथ्वीवर उतरते अशी धार्मिक श्रद्धासुद्धा आहे। त्यामुळे या गुरुवारी लक्ष्मी देवी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्यांच्या घरात स्वच्छता, सजावटीसह पवित्रता आणि कुटुंबामध्ये आनंद आणि अधिक चांगलं वातावरण असतं। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे। सकाळी लवकर उठून तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता। याशिवाय आपला दरवाजा स्वच्छ केल्यानंतर याला तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती दाखवून ओवाळून घ्यायचा आहे। तुझ्यामार्फत माझ्या घरामध्ये सकारात्मकता येऊ दे आणि आलेली सकारात्मकता कायमस्वरूपी टिकून राहू दे अशी प्रार्थना या उंबऱ्याला करायची आहे। देवी लक्ष्मीचे आगमन तुझ्या मार्फत माझ्या घरी होऊ दे आणि देवी अलक्ष्मी तुझ्याच मार्फत माझ्या घरातून बाहेर निघून जाऊ दे अशी सुद्धा प्रार्थना करून घ्यायची आहे। यानंतर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, मुख्य दरवाजा आहे, तो सुद्धा या दिवशी स्वच्छ पुसून घेऊ शकता आणि या दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे अगदी शुभचिन्ह मानलं जातं। ज्या ठिकाणी शुभ कार्य घडतात तिथे स्वस्तिकापासूनच सुरुवात केली जाते, कारण स्वस्तिक हे ऐश्वर्य, लक्ष्मी या सर्वांचं प्रतीक आहे आणि हे शुभचिन्ह काढल्यानंतर आपल्या घरात सगळ्याच गोष्टींना शुभ कार्याने सुरुवात होते आणि प्रत्येक गोष्ट शुभ होऊ लागते असं सुद्धा म्हटलं जातं। आता ज्या कोणी स्त्रिया हे मार्गशीर्षचं व्रत करणं, ज्यांना काही कारणास्तव शक्य होत नसेल किंवा तुमची कोणती मेडिकल कंडिशन असेल ज्यामुळे तुम्ही उपवास करू शकत नसाल, तर किमान तुम्हाला जमलं तर महालक्ष्मीच्या व्रताची कथा नक्की वाचा। उपवास न करता सुद्धा गुरुवारी तुम्ही मार्गशीर्ष व्रताची कथा वाचू शकता। त्यापूर्वी तुम्हाला महालक्ष्मी व्रताची महिमा वाचायचा आहे आणि कथासुद्धा वाचायची आहे। या दोन्हीचं पठण केल्यानंतर तुम्ही देवीची आरती करून घ्यायची आहे, धूपारती करायची आहे, प्रसाद वाटप करायचा आहे। अशा पद्धतीने साधी आणि सोपी पूजा केल्यानंतर सुद्धा तुम्हाला महालक्ष्मीच्या व्रताची पूर्ण फळ प्राप्त होतं। जर तुम्हाला वाचन करणं शक्य नाही किंवा अडचण काही असेल तर मात्र तुम्ही कोणत्या इतर स्त्रियांकडून हे करून घेतलं तरीसुद्धा चालेल। पुरुष मंडळीसुद्धा ही पूजा करू शकतात। त्यामुळे तुमच्या घरात कोणी पुरुष व्यक्ती असेल त्यांनी जरी या व्रताची कथा वाचली तरीसुद्धा संपूर्ण घराला याचा लाभ नक्की होणार आहे। आता ज्या महिलांना वाचन करणं शक्य नाही किंवा त्यांना वाचायला येत नाही आणि घरात कोणी इतर व्यक्तीही नाहीत जे या व्रताची माहिती वाचेल, पूजाविधी वाचेल किंवा कथा वाचेल, तर अशा परिस्थितीमध्ये अशा महिलांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी
महालक्ष्मीचा तुम्ही जप करायचा आहे 108 वेळा. ओम श्री महालक्ष्मी देवै नमहा या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप केला तरीसुद्धा चालणार आहे. देव हा आपल्या प्रत्येकासाठी सारखाच असतो, त्यामुळे तुम्ही मनापासून केलेली सेवा, भोळी भाबडी सेवा देवापर्यंत नक्की पोहोचते. फक्त शुद्ध अंतकरणाने आणि अंतपूर्वक मनापासून देवाची प्रार्थना करा. नक्कीच तुमच्या मनातल्या सर्व इच्छा यामुळे पूर्ण होणार आहेत. याशिवाय या महिन्यामध्ये तुम्ही जर कापराचा दिवा लावला तर तुम्हाला अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ मिळतं आणि हा उपाय तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या उद्धारासाठी नक्की करू शकता. याशिवाय मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्त्रनाम, श्रीमद भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन केले तरीसुद्धा तुम्हाला याची विशेष फलप्राप्ती होते, असं स्वतः पद्मपुराणात सांगितलं आहे. मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णूंची पूजा करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला त्या पूजेमध्ये शंख अवश्य ठेवायचा आहे. हा शंख पवित्र नदी किंवा तलावातील पाण्याने भरून ठेवलेला असावा. आता जर तुम्हाला हे शक्य नसेल तर गंगाजल मिळतं, ते गंगाजल तरी तुम्ही या शंखामध्ये भरून ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे. भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूला अर्पण केलेल्या या पाण्यामुळे तुमचं संपूर्ण कुटुंबाचं रक्षण होऊ शकतं. या महिन्यामध्ये खऱ्या मनाने शंख फुंकला तर पितरांनासुद्धा स्वर्गप्राप्ती होते असं सुद्धा मानलं जातं. त्यामुळे तुमच्याकडे जर वाजवणारा शंख घरामध्ये असेल तर या महिन्यामध्ये नक्की तो शंख फुंकला गेला पाहिजे. याशिवाय पद्मपुराणानुसार मार्गशीर्ष महिन्यात तुळशीच्या जर तुम्ही पूजा केली किंवा भगवान विष्णूंना चंदनाचा जर तिलक लावला तर तुम्हाला पुण्याची प्राप्ती होते आणि तुमची सर्व पापं निघून जातात असं सुद्धा म्हटलं जातं. धनप्राप्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यातील कोणताही उपाय जाणून घ्यायचा असेल तर शंखाच्या आतमध्ये तुम्हाला चंदनाचा टिका लावायचा आहे. यामुळे भगवान विष्णूंच्या अंगावर किंवा भगवान विष्णूंना तुम्ही तो तिलक केलाय असा याचा अर्थ होतो. त्यामुळे तुमच्यावरील सर्व आर्थिक संकट दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक गोष्टींचा मार्ग मिळायला चालू होता. त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा जरी तुम्ही केली तरीसुद्धा असं म्हटलं जातं की जिथे भगवान श्रीहरी विष्णू तिथे तिथे लक्ष्मी, आणि त्यामुळे तुम्हाला दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. श्री महालक्ष्मीची अनेक नावे आहेत, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. आणि असं म्हणतात की जे कोणी या महिन्यामध्ये उपवास करून माता लक्ष्मीची पूजा करतो त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा होते. त्यांचे घर संपत्ती, संतती आणि धान्याने भरलेले राहते. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी जर तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर नक्की करा, आणि जर शक्य नसेल तर या साध्या आणि सोप्या उपायाने तुम्ही नक्कीच महालक्ष्मीला प्रसन्न करून तुमच्या घरामध्ये आगमन करण्यासाठी देवी लक्ष्मीला आमंत्रित करू शकता. तर मग मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. हर हर महादेव.